जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वादाची शक्यता आहे। मंगळवार पेठेतील 2 एकर जागा खासगी विकासकाला देण्यावरून वाद आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेमध्ये वादाची शक्यता वर्तवली जाते। मंगळवार पेठेतील 2 एकर जागा ही विकासकाला देण्यावरून वाद आहे। कर्करोग रुग्णालयाची प्रस्तावित जागा दिल्यामुळे हा वाद आहे। शिंदेंच्या काळातील हा निर्णय आता रद्द करण्याची मागणी केली जाते। भारतरत्न विश्वेश्वरय्या PWD मध्ये जेव्हा नोकरी करत होते तेव्हा ते त्या जागेत बसत होते। ही एक पुणेकर म्हणून, एक भारतीय म्हणून, एक देशाभिमानी कार्यकर्ता म्हणून हे आमची तिघांची भावना आहे। त्यामुळे ही जागा कमर्शियली कोणाला तरी देण्याची वेळ MSRDCवर नाही। पुण्याच्या रिंग रोडसाठी 47,000 कोटीचा टेंडर काढतायत। ते 60 कोटी रुपये कुठल्या तरी बिल्डरला जागा देऊन, जी जागा त्यांची नाही ती जागा PWDची जागा नितीन गडकरीजींनी MSRDCला ऑफिससाठी दिली। त्यांनी तिथं ऑफिसही केलं नाही, काहीच केलं नाही। एका बिल्डरला टेंडर काही न करता 60 कोटीला ती जागा दिली। त्या जागेमध्ये कॅन्सर हॉस्पिटल केलं पाहिजे ही आमची मागणी होती। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, आपण पाहतोय पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये भूखंड हा वादाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे। काय एकूण अपडेट्स आहेत? खरं तर अलीकडच्या काळामध्ये अशा घटना किंवा अशी प्रकरणं एका पाठोपाठ एक समोर येत आहेत। म्हणजे अलीकडेच आपण बघितलं की जालन्यामध्ये सिडकोच्या भूखंडावरनं किंवा सिडकोच्या प्रकल्पावरनं शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये ठिणगी पडल्याचं समोर आलं। आणि त्या पाठोपाठ आता पुण्यामध्ये देखील जो एक मोक्याचा भूखंड आहे, 2 एकरचा भूखंड आहे, जो मूळ PWDच्या मालकीचा भूखंड आहे आणि तो आता MSRDCच्या ताब्यात आहे। तर हा भूखंड सब लीज करण्यासाठी म्हणून, पोट भाडे तत्वावरती येण्यासाठी म्हणून एका विकासकाचं नाव समोर येतं आहे आणि त्या खाजगी विकासकाला हा भूखंड केवळ कवडीमोल किमतीत म्हणजे 70 कोटी रुपयामध्ये की 60 कोटी रुपयामध्ये 60 वर्षांसाठी म्हणून दिला जाणार आहे, ज्याची मूळ किंमत साधारणपणे 400 ते 500 कोटी रुपये आहे। आणि याला भारतीय जनता पक्षाच्याच माजी नगरसेवकांनी, माजी विरोधी पक्षनेत्यांनी विरोध दर्शवला आहे। त्यांनी आणि त्यांचे सहकारी असलेली एक संस्था आहे पुणे परिसर नावाची, तर त्यांनी त्याला विरोध दर्शवला आणि एकनाथ शिंदेंच्या काळात झालेला हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली। या ठिकाणी कर्करोग रुग्णालय उभारण्यात यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।